ठुऱ्या इथे भिंत बघ केवढी वर आली. ही भिंत पूर्ण व्हायच्या आत मला बाहेर पडावं लागेल. सासूबाई सासूबाई माझी पण इथेच आहे. सासूबाई दार उघडा ना. पंच अरे किती वेळ लागतो का मला? पटापट हात चालवा की काम पूर्ण व्हायला पाहिजे लवकर. आणि तुम्ही जो पातूर काम होत नाही पूर्ण तोपर्यंत वाजवत राहायचं नाही ते एक एकाला हानेल. अगं सकू कुठे? आले मला नक्की वाचवतील. काय तुझं सारखं सकू सकू सुरू आहे? बघ तरी. अरे बाबाजी इथे एवढा मोठा विधी करतायत, भिंत बांधणं सुरू आहे, मदत करणं लक्ष घालणं ते सोडून सकूचा जप करतोयस. अरे भिंत बांधल्यावर सगळ्या वाईट शक्तींचा पूर्ण बंदोबस्त होईल. अगं रमाई, मी त्याबद्दल तक्रार केलीये का? मी विचारतोय सकू कुठेच का दिसत नाहीये? दिसत नाहीये म्हणजे? जेव्हा नाहीशी होते तेव्हा कधीतरी आम्हाला कोणाला सांगून जाते का ती? तुझ्या बायकोला उचापत्या फार ना. हल्ली वस्तीकडे पण येणं जाणं वाढलंय तिचं. काल त्या गंगी सोबत खुसूर पुसूर सुरू होतं. मी सांगते ना त्या गंगीकडेच गेली असेल. पण म्हणून लगेच तू जाऊ नकोस तिच्या मागे गंगीकडे. तू इथेच थांब रमाईजवळ. रमाईची काही पर्वा आहे की नाही तुला? मला सारखं असं का वाटतंय की सकू संकटात आहे आणि मला हाका मारते.